नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, अजित पवारांचा 28 तारखेला विमान अपघात झाला आणि या अपघाताची अनेक कारणं समोर आलेली आहेत. आता त्यातच बरेच नवनवीन खुलासे झालेले आहेत. प्रफुल्ल पटेलांचा फोन, अजित पवारांचा गेम, अशा काहीशा पोस्ट सुद्धा आता व्हायरल व्हायला लागलेल्या आहेत. त्याचबरोबर विमान कंपनी जी आहे, तसंच प्रफुल्ल पटेल हे विमान उड्डाण नागरी मंत्री होते अनेक वर्ष आणि त्याच्यामुळे त्यांचे अनेकांचे संबंध आहेत असंही बोललं जातं. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या जवळची ही विमान कंपनी, जवळच्या नेत्याची, आता हे सगळं समोर आलेलं आहे आणि भाजपच्या निगडीत असल्यामुळं ही कंपनी याच्यावरती अद्याप कारवाई केलेली नव्हती. तर हेच सगळं आता समोर आलेलं आहे की बाबा भारतीय जनता पक्षाच्या जवळची ही विमान कंपनी निघालेली आहे आणि यामुळंच खरं पाहता अजित पवारांचा गेम झाला असंही बोललं जाते मित्रांनो. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये विमान अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं. अजित पवारांचं विमान लँडिंग करताना पडलं आणि भलामोठा असा स्फोट होऊन या विमानामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला. सुरुवातीच्या काळात 6 प्रवासी सांगितले गेले, पुन्हा 5 सांगितले गेले. तर ह्याची नवनवीन कारणं सुद्धा समोर यायला लागलेली आहेत. मग भारतीय जनता पक्षाचा एका केंद्रीय नेत्याच्या अतिशय जवळचं नातेवाईकाचं ही विमान कंपनी आता हे समोर आलेलं आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या लोकांची निगडीत असलेली ही विमान कंपनी आहे आणि ही विरोधातल्या लोकांना विमानं पुरवते. म्हणजे सगळ्याच VIP लोकांना पुरवते, सत्ताधारी आणि विरोधक, परंतु त्यातली त्यात विरोधकांची विमानं पडली जातात. याचा काहीसा आता संबंध या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याशी जोडला जातोय का, हे सुद्धा आता पाहणं गरजेचं आहे. त्यातच ही म्हणजे 8 वाजता प्रफुल्ल पटेल यांचा फोन अजित पवारांना आला 27 तारखेच्या 8 वाजता आणि सांगितलं की एक मी फाईल पाठवतोय दादा, तेवढी फाईल अर्जंट क्लिअर करून द्या, अतिशय महत्वाची आहे. ती फाईल यायला 10 वाजले. त्यानंतर त्या फाईलवरती चर्चा अमकं तमकं करत करत उशीर झाला. मग उशीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी विमानानं जायचंच ठरलं आणि ज्यावेळेस विमानानं जायचं ठरलं त्यावेळेस विमान प्रवासी संख्या 6 होती. पायलट ठरले, सगळं ठरलं. परंतु 28 तारखेला ज्या वेळेस विमान कंपनीचं विमान आलं त्यावेळेस मात्र विमान हे दुसरंच ठरलं आणि दुसरंच विमान ठरलं आणि पायलट सुद्धा दुसरेच आले आणि बघा त्याचा हस्ता कसा झाला. आपण पाहिलं की बाबा विमानामध्ये 1500 लिटर मध्ये 1500 लिटर पेट्रोल भरलेलं होतं आणि हे 1500 लिटर पेट्रोल एवढं भरण्याची कारण ती म्हणजे आता त्याची अनेक कारणं समोर आलेली आहेत. म्हणजे जसं की बाबा प्रफुल्ल पटेल हे कधी काळी विमान उड्डाण वाहतूक मंत्री होते. काँग्रेसच्या काळामध्ये ते कॅबिनेट मंत्री होते. विमान वाहतूक कंपनीचे ते कॅबिनेट मंत्री होते आणि त्यांचे ह्या सगळ्या विमान कंपन्यांचे संबंध होते. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याचे सुद्धा या विमान कंपनीशी लागेबांधे समोर आलेले आहेत. म्हणजे ते एका अतिशय जवळच्या निकटवर्तीय माणसाची ती विमान कंपनी आहे, व्हीजे म्हणून जी कंपनी आहे. आता ह्याच्यावरती रोहित पवारांनी जे आरोप केलेले आहेत हे सडेतोड आरोप आहेत. म्हणजे की बाबा विमान हे कसं पाडलं गेलं, विमानाचं काय झालं, म्हणजे अतिशय विसंबूत असं विमानाचे पायलट बदलण्यापासून ते विमान पडल्यापर्यंत ह्याची सगळी विसंबूत माहिती रोहित पवार यांनी दिलेली आहे. तसंच रोहित पवार यांनी जे सांगितलं गेलं की बाबा ह्या कंपनीवरती इतर देशामध्ये बॅन आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, जर्मन,
चायना हे जे सगळे बलाढ्य देश आहेत, या बलाढ्य देशामध्ये मात्र ही विमान कंपनी बॅन करण्यात आलेली आहे. ती भारतात सुद्धा का बॅन करण्यात आली नाही आतापर्यंत, हा सुद्धा प्रश्न उपस्थित झालेला होता. म्हणजे भारतामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणे वाढलाय का? म्हणजे कुठल्या तरी एखाद्या राजकीय नेत्याच्या जवळ जायचं, त्याला जे पाहिजे ते पुरवायचं, सगळ्या गोष्टी पुरवायच्या आणि त्याच्या माध्यमातून आपलं सगळं हे उकाळ पांढरं करून घ्यायचं, अशा पद्धतीचं सध्याचं कामकाज आता हे देशामध्ये सुरू झालेलं आहे. आपण हे अनेक वर्षापासून बघितलेलं आहे. किती जरी निकृष्ट दर्जाचं धान्य असलं तरी ते वितरित केलं जातं. किती जरी निकृष्ट दर्जाचं काय असेल, आता समजा आपण टोल नाक्यावरतीच पकडू, टोल नाका 250-300 रुपये टोल नाका आहे एका एका ठिकाणचा. काय काय ठिकाणचा तो 100+ आहे, कुठं 100 रुपये आहे. रस्ते अतिशय निकृष्ट दर्जाचे, खड्डे खुड्डे काय जरी असलं तरी सुद्धा टोल भरावा लागतोय. 70 किलोमीटरची टोलच्या आत 50 किलोमीटरवरती आणली तरी सुद्धा राजकारणी त्याला काय बोलत नाही. म्हणजे राजकारण्याला 10-5 रुपये मिळतात म्हणून तो राजकारणी या सगळ्या गोष्टींवरती काहीच बोलायला तयार होत नाही. म्हणजे जनतेला तुम्ही लुटून लुटून खाल्लं तरी चालतंय, तुम्ही कसली जे सेवा द्या, निकृष्ट दर्जाची ज्या काही द्या, फक्त आम्हाला पैसे द्या, हे धोरण आता महाराष्ट्रभर देशभर राबलेलं आहे. आणि या धोरणामुळं अनेकांचे बळी जातात. महागाईने लोक त्रस्त झाले, ती गुन्हेगारी वाढलेली आहे. या सगळ्या गोष्टी या अशा कारणामुळे वाढलेल्या आहेत. तसंच आता ही विमान कंपनी सुद्धा बोगस, आणि विमान कंपनी सुद्धा अनेक देशात बॅन केलेली असताना ती मात्र महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपल्या सक्षमपणे चालते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की विमान मंत्री असेल, केंद्रीय नेतृत्व असेल, यांना भारतीय जनता पक्षाचा पार्टी फंड हा मोठ्या प्रमाणामध्ये दिला गेला आणि त्याच्यामुळेच ही विमान कंपनी आतापर्यंत आहे. म्हणजे जे सांगितलं जातं की भारतीय जनता पक्षाच्या जवळच्या नेत्याची ही जी कंपनी आहे आणि ह्याचे अपघाताचे धागेदोरे सुद्धा तिथपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत की बाबा हे या सत्ताधारी लोकांनीच करायला लावलंय का काय, असा आता संशय सगळ्या लोकांना बळावलेला आहे. त्यातच प्रफुल्ल पटेल यांचा फोन आणि अजितदादाची गेम असंही आता सगळीकडे व्हायरल व्हायला लागलेलं आहे. तर या कारणांमुळं असं आता समोर येतंय की बाबा खरंच यामध्ये हे सगळे लोक इन्व्हॉल्व आहेत का? जसं रोहित पवारनं आता आरोप केलेला आहे की 100% अजितदादांचा घात झाला, तो अपघात नाहीच, असं आता पवार कुटुंबियांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे. आणि हे सगळं प्रकरण जिरवण्यासाठी तिसऱ्या दिवशी सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लावली. तर आता राज्यसभेवर पार्थ पवारांना घेतलं जाईल. राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुद्धा सुनेत्रा वहिनी किंवा पार्थ पवारांना केलं जाईल. म्हणजे सगळ्या गोष्टी मनासारख्या केल्या जाईल की त्यांच्या मनात हे दुःख नाही राहिलं पाहिजे की आता दादाचा घातपात केला गेला. जसं गोपीनाथ मुंडे यांचा घात झाल्यानंतर पंकजा मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलं, त्या प्रीतम मुंडेला खासदार केलं, हे सगळ्या गोष्टी मनासारख्या घडून आल्या. त्याच्यामुळे पुन्हा ते विसरून गेले की बाबा आपल्या बापाचा घात झाला होता. असंच काहीसं आता हे पवार कुटुंबियाबाबत सुद्धा झालेलं आहे. तर हे रोहित पवारांनी अतिशय विसंबूत असं हे सगळं मांडलेलं आहे, मांडणी केलेली आहे. त्याचबरोबर आता ह्याच्यामध्ये पटेल आणि प्रफुल्ल पटेल आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचं मोठ्या नेत्याचं पुढं आल्यामुळं आता हा घातच झालेला आहे असं काहीसं शिक्कामोर्तब हा रोहित पवारांनी केलेला आहे. त्याचबरोबर जनतेला सुद्धा असंच वाटतं की हा घातच केलेला आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.